नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण आज्ञाचक्र घेतो आहे, जे दिव्य दृष्टी देतं, जे भविष्यातलं बघायची शक्ती देतं, जे सहस्रार चक्राच्या उंबरठ्यापर्यंत आपल्याला नेऊन ठेवतं, जे अंतर्ज्ञानाची कवाडं खुले करतं, ते हे चक्र. त्याची बेसिक माहिती आपण पहिल्या 2 भागांमध्ये घेतली. आज ते जागृत करायचं असेल तर त्यासाठीचे उपाय बघायला आपण सुरुवात करणार आहोत. मात्र हे करताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की कोणाचंही ते चक्र 24 तास उघडं नसतं. जेव्हा तुम्ही ध्यानस्थ असता त्यावेळेला ते जागृत होऊ शकतं. फार कमी लोक असे असतात की ज्यांचं ते 24 तास उघडं असतं. मात्र त्यासाठी तेवढी उच्च दर्जाची साधना असली पाहिजे. पण अदरवाईज आपल्यासारखे लोक जे संसारात राहून साधना करतायत त्यांना किमान ध्यानात तरी ते जागृतीचा अनुभव घेता येतो. मी गेला एपिसोड झाल्यानंतर अनेकांनी मला असं सांगितलं की हो, रंग साक्षात्कार तर होतोच, म्हणजे जांभळट निळा रंग दिसतो ध्यानाला बसलं की. तसंच जर थोडा नेटाने प्रयत्न केला, मी जे आज आणि पुढच्या भागात उपाय सांगणार आहेत ते केले तर हे चक्र जागृतीचाही अनुभव आपल्याला घेता येऊ शकतो. ते उपाय बघायला आज आपण सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे उपाय आहेत ते म्हणजे हस्तमुद्रा. त्यातली मन आणि मेंदूची डॉक्टर असं मी ज्या मुद्रेबाबत म्हटलं होतं ती हाकिनी मुद्रा तर उपयोगाची आहेच. तिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, म्हणजे ती पुन्हा घेण्यात मी वेळ घालवत नाही. तो एपिसोड बघून त्या लिंकप्रमाणे आपण ती जाणून घेऊ शकता. आता दुसरी जी मी त्यावेळेला हस्तमुद्रांच्या यादीत घेतली नव्हती, पण जी आज्ञाचक्र जागृतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे अशी मुद्रा आता आपण पहिल्यांदा घेणार आहोत. तिचं नावच आहे आज्ञाचक्र मुद्रा. ती करण्यासाठी कुठच्याही शांत जागेत बसावं. सुखासनात, पद्मासनात, वज्रासनात, ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात असं बसावं. त्यानंतर श्वासावर लक्ष केंद्रित करावं. जर भ्रामरी प्राणायाम केला तरी त्याचा उपयोग होऊ शकतो, किंवा नाडी शोधन प्राणायाम करून श्वास आधी नियमित करावा, मंद करावा आणि त्यानंतर ही मुद्रा लावावी. त्यासाठी करायचं आहे काही संयुक्त मुद्रा आहे, म्हणजे दोन्ही हातांनी करायची मुद्रा आहे. तर पहिली डाव्या हाताची स्थिती आपण बघूया. त्यासाठी करायचं काय, तर ही जी 3 बोटं आहेत, मधलं बोट, अनामिका आणि करंगळी, ही फोल्ड करायची आहेत. तळहाताच्या दिशेने ती मुडपायची आहे. हा जो अंगठा आहे, हा अंगठ्याने ह्या 3 बोटांच्या नखावर दाब द्यायचा आहे. ही झाली डाव्या हाताची स्थिती. तर्जनी आपण बाहेर काढलेली आहे. आता उजव्या हाताची स्थिती कशी आहे, तर उजव्या हातामध्ये ही जी डाव्या हाताने बाहेर काढलेली आपण जी तर्जनी आहे डाव्या हाताची, ती ह्या बोटांनी पकडायची आहे. या ह्यानी, या 4 बोटांनी डाव्या हाताची तर्जनी आपण पकडली. त्याचं टोक फक्त बाहेर राहिलंय. आता हे जे टोक त्याचं बाहेर राहिलंय त्याच्यावर या बोटाच्या अंगठ्यानी, उजव्या बोटाच्या अंगठ्यानी या नखाच्या बेसला दाब द्यायचा आहे. ही झाली त्याची स्थिती. ही 2 मिनिटं अशी मांडीवर ठेवायची. मी परत दाखवते. डाव्या हाताची 3 बोटं मुडपायची, त्याच्यावर अंगठ्यानी त्यांच्या नखावर दाब द्यायचा. ही तर्जनी बाहेर काढायची. नंतर उजव्या हातानी, म्हणजे उजव्या हाताच्या 4 बोटांनी ती तर्जनी धरायची. त्याचं टोक बाहेर आलेलं आहे. ते जे टोक आहे ते या बोटाच्या अंगठ्यानी इथे नखाच्या बेसला दाब द्यायचं आहे. आणि मग हे जी अशा अवस्थेत ही बोटं मांडीवर 2 मिनिटं ठेवायची आहेत. श्वास मंद गतीने चालू राहू द्यायचा आहे. मनातल्या मनात लक्ष आज्ञाचक्रावर केंद्रित करायचे. 2 मिनिटानंतर हा हात उचलून हे जे टोक आहे हे आज्ञाचक्राच्या बरोबर समोर येईल असं बघायचंय. या रेषेमध्ये ते आलं पाहिजे आणि मग त्या टोकावर लक्ष केंद्रित करायचंय. या रीतीने हे 2 मिनिटं ठेवायचे आणि मग आपण हळूहळू पूर्वस्थितीत यायचे.
सगळी मिळून ही प्रक्रिया फक्त 5 मिनिटांची होते, तेवढीच करायची आहे। माझं आज्ञाचक्र लवकर जागृत व्हावं म्हणून ती जर जास्त वेळ केली तर आपला मेंदू, आपले डोळे, आपले कान यांना इजा पोहोचू शकते, त्यामुळे तसं करायचं नाहीये। फक्त 5 मिनिटासाठीच ही करायची आहे। 2 मिनिटं मांडीवर आणि 2 मिनिटं आज्ञाचक्राच्या रेषेत समोर आणि त्या बोटाच्या टोकावर लक्ष केंद्रित, ही नखाच्या बेसला या अंगठ्याने दाबलेलं, अशा स्थितीमध्ये ती ठेवायची आहे। ही झाली आज्ञाचक्र मुद्रा। ही यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते। पहिली मुद्रा हाकिनी मुद्रा, दुसरी मुद्रा आज्ञाचक्र मुद्रा, तिसरी जी मुद्रा आहे ती शांभवी मुद्रा। आता आपण आज्ञाचक्र मुद्रेमध्ये असं करून जे इथे लक्ष केंद्रित करतो त्याच्यावर बोटावर, त्यावेळेला होतं काय की आपले दोन्ही डोळे एकाग्र होऊन या रेषेत येतात। तेच आपल्याला हे न करता करायचे। म्हणजेच काय करायचे, डोळे आपले, बाकी सगळी प्रोसेस सेम तसंच बसायचंय। श्वास मंद झाल्यावर आपली दोन्ही बुब्बुळं फिरवून ती ह्या आज्ञाचक्रावर एकत्रित करायची आहेत। आणि असंही 2 मिनिटं बसायचे। काही जण, हे मी त्याचा फोटो दाखवते त्याच्यावरनं तुम्हाला ती स्थिती कळेल, काही जण हे डोळे मिटून करतात, तसंही केलं तरी चालेल। काही जण डोळे उघडे ठेवून करतात। मला ते डोळे मिटून जास्त सोयीस्कर वाटतं। डोळे उघडे ठेवून तेवढं जमतं असं मला वाटत नाही, किंवा तसं डोळ्यावर ताण येतो, कॉन्सन्ट्रेशन करता येतं असं मला वाटत नाही। प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो। आता तिसरी जी गोष्ट आहे, तिसरा जो उपाय आहे तो असाच आहे, मात्र ती मुद्रा नाही आहे। पण अनेक योगी हाच उपाय करतात आणि तो उपाय असा आहे की कोणतीही सुई घ्यायची। मी मुद्दाम मोठी सुई घेतली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, लहान सुई असली तरी चालेल। त्या सुईचं जे भोक असतं, हे इथे तुम्हाला दिसत नसेल आत्ता, इथे भोक आहे त्याचं, ही याच रेषेत डोळ्याच्या इथे ठेवायची आहे, म्हणजे तिसरा नेत्र जिथे आहे तिथे ठेवायची आहे। आणि त्या सुईच्या भोकावर अशी धरली तरी चालू शकते, मी तसंही करून बघितलं, त्याने काही फार फरक पडत नाही। कॉन्सन्ट्रेट करायला कदाचित ते भोकावर लक्ष केंद्रित करणं सोपं जात असेल म्हणून लोक तसं सांगत असतील, पण दोन्ही प्रकारे असं धरा किंवा अशी धरा चालू शकतं। ती या रेषेच्या बरोबर समोर घ्यायची आहे आणि त्या भोकावर लक्ष केंद्रित करून 5 मिनिटं ध्यानस्थ बसायचे। डोळे जर न पापण्या हलवता करता आलं तरी उत्तम, ते जर नाही करता आलं तर पापण्या हलल्या तरी चालतील, पण हे असं करायचं, रेषेच्या ह्या बरोबर समोर आली पाहिजे ती आणि त्याच्या भोकावर लक्ष केंद्रित करून असं बसायचे। 5च मिनिटं बसायचे, त्याच्यापेक्षा जास्त बसायचं नाहीये, नाहीतर आपल्याला त्रास होऊ शकतो त्याचा। ह्या झाल्या हे 3 उपाय, म्हणजे 2 हस्तमुद्रा आहेत, या खरं 3 हस्तमुद्रा हाकिनी मुद्रा धरली तर, आणि हा एक सुईचा उपाय। या उपायांनी आज्ञाचक्र जागृत करायला, लवकर जागृत करायला आपल्याला मदत होते। आता ह्याच्या व्यतिरिक्त आसनं आहेत, बीजमंत्रावरचं ध्यान आहे, ॲफर्मेशन्स आहेत, हे सगळे उपाय सुद्धा यासाठी उपयोगी पडतात। मात्र ते आपण आता पुढच्या भागात घेऊया, नाही तर हा एपिसोड खूप मोठा होईल। आता आजची टिप, अनेकांना बाकी बारीक असतात पण पोट, कंबर आणि मांड्यांवर खूप जास्त चरबी साठलेली असते आणि मग त्याचा त्रास होतो, ते बेढप दिसतं। त्यासाठीचा उपाय म्हणजे 1 चमचा ओवा गरम पाण्यात, 1 कप पाण्यामध्ये किंवा 2 कप घेतलं पाणी तरी चालेल तुम्हाला जितकं, कारण ओवा चांगलाच आहे, त्यात घालायचा, ते पाणी उकळायचं, ते अर्ध करायचं आणि मग ते पाणी प्यायचं। त्याने ही चरबी वितळायला मदत होते। होतं काय की ओव्याने आपला मेटाबॉलिझम सुधारतो, पचन सुधारतं आणि त्याच्यामुळे फॅट जळायला सुरुवात होते आणि म्हणून ही साठलेली चरबी कमी व्हायला सुरुवात होते। ज्यांना हा त्रास आहे त्यांनी करून बघा, तुम्हाला उपयोग होईल। तुमचे अनुभव मला कळवा, मला ते खूप, म्हणजे माझ्यासाठी तर उपयोगाचे होतीलच, पण जे बघणारे इतर आहेत त्यांनाही त्यातून प्रोत्साहन मिळू शकतं। ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी, आणि चुकवू नये असं काही घेऊन दर गुरुवारी आपल्या भेटीला येणार आहे।
ते आपल्यापर्यंत पोहोचावं यासाठी आपण हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर एक विनंती आहे की तुम्ही जर हे रेग्युलरली उपाय फॉलो करत असाल तर तुम्हाला काय फायदा झाला हेही जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत गेलात तर इतरांनाही त्याचा फायदा होईल, त्यांना त्यातनं प्रोत्साहन मिळेल। काही लोक माझ्या पर्सनल व्हॉट्सॲपवर आता मला कळवायला लागलेले आहेत, पण पर्सनल त्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली असलेल्या कॉमेंट्समध्ये जरी टाकलं तरी ते सगळ्यांपर्यंतच पोहोचेल आणि इतरांनाही प्रेरणा मिळेल। शेवटी अल्टिमेट आरोग्य हेच आपलं ध्येय आहे, नाही का? तूर्त इथेच थांबते। धन्यवाद।